जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्याचा टॅब बंद होऊन एक आठवडा उलटला आहे। अजूनही आपल्याला पसंतीक्रम पाहायला मिळालेली नाही। त्याची सद्यस्थिती नेमकी काय आहे, इथून पुढे शिक्षक भरतीची प्रक्रिया नेमकी काय आहे, या भरतीमध्ये 55-60% नियम लागू होणार आहे का, पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर जे क्रीडा शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे त्याची सद्यस्थिती नेमकी काय आहे, 11वी-12वीच्या जागांचा जो काही तिढा आहे तो एक्झॅक्टली काय आहे, त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु आपल्याला येत्या शिक्षक भरतीसाठी हवा असेल स्पेशल अशा प्रकारचं गायडन्स, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे पवित्र पोर्टल विषयी A to Z माहिती असलेला एक व्हिडिओ कोर्स। त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मिळणार आहे, स्ट्रॅटेजी बनवून दिली जाईल तुम्हाला पसंतीक्रम देण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाणार आहे। तुमच्या कोणत्याही शंका असू द्या, कोणत्याही समस्या असू द्या, प्रत्येक समस्या तुम्ही आपल्या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून विचारू शकता। तुमच्या 100% प्रश्नांना उत्तरे या ठिकाणी दिलीच जातात। त्याच्याशिवाय इंटरव्ह्यूला जर तुमचं सिलेक्शन झालं तर डेमो सेशनची तुमची जी तयारी आहे ती करून दिली जाणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त डॉक्युमेंटच्या समस्या आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा मीडियम, काहीही समस्या असू द्या, तुमच्यासाठी अवेलेबल आहे गायडन्स बॅच। काय करावं लागेल तुम्हाला यासाठी, एकच काम करायचं, प्ले स्टोर वरून मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घ्यायचं। चला जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। आपला मुख्य मुद्दा आहे की आता टॅब बंद झालाय, त्याला एक आठवडा झालाय। मार्केटमध्ये जी चर्चा होती की एका आठवड्यानंतर किमान प्रेफरन्सेस सुरू होतील, त्याची सद्यस्थिती काय आहे? तर बघा, जेवढी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करतोय तर प्रशासनाच्या स्तरावरून जे आहे जेवढा डेटा आलेला आहे पवित्र पोर्टलवर, पवित्र पोर्टलचं जे काम आहे ती लिस्मा कंपनी करते हे आपल्या सर्वांना माहिती आहे। त्या कंपनीच्या सर्व्हरवर जेवढा डेटा आलेला आहे त्याला सॉर्ट लिस्टिंग करणे सुरू आहे। म्हणजे कोणत्या माध्यमाला, कोणत्या वर्गाला, एक्झॅक्टली जे आहे कोणत्या विषयाला किती वॅकन्सीज अवेलेबल आहेत, त्यापैकी अनुदानित, विनाअनुदानित, मुलाखतीसह, मुलाखतीशिवाय, ह्या सगळा डेटा जे आहे कॅल्क्युलेशन करणं सुरू आहे। त्याला सॉर्ट लिस्टिंग करणे सुरू आहे। त्यामुळे जे आहे आणखीन थोडासा कालावधी त्याला लागू शकतो। आता याचा अर्थ असा नाही की बराच कालावधी लागेल, येत्या काही दिवसांमध्ये हे कार्य पूर्ण होऊ शकतं, कारण शासन प्रशासनावर मोठ्या प्रमाणावरती दबाव आलेला आहे की ही जी भरती आहे जी की अतिशय लांबच चाललेली आहे, तिला आता कुठेतरी पूर्णविराम मिळायला पाहिजे। लवकरात लवकर जाहिरात आणि प्रिफरन्सेस आणि त्याच्यानंतर मेरिट यादी लागली पाहिजे, यासाठी शासन स्तरावर देखील बऱ्यापैकी काम सुरू आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आता त्यासाठी ना खऱ्या अर्थाने न्यूज बुलेटिन आलं पाहिजे होतं, आपल्याला एक्सपेक्टेड होतं, परंतु न्यूज बुलेटिन कडे प्रशासनाने या ठिकाणी पूर्णपणाने दुर्लक्ष केलेलं आहे। एक काळ असा होता की एकेका दिवसामध्ये 2-2, 3-3 न्यूज बुलेटिन येऊन जायचे, परंतु आता जे आहे 12-12 महिने होत आहेत न्यूज बुलेटिन पाहायला मिळत नाही। ही शोकांतिका आहे। किंवा न्यूज बुलेटिन जर का निघालं तर आपल्याला ऑफिशियली कन्फर्मेशन मिळेल की भरतीची प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे। परंतु पॉझिटिव्हली राहा, लवकरच आपल्याला प्रेफरन्सेस पवित्र पोर्टलवर अवेलेबल होणार आहे। दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। या शिक्षक भरतीमध्ये 55-60चा जो मुद्दा आहे तो लागू असेल का? तर त्याचं उत्तर आहे सिंपली, याच्यापूर्वी देखील उत्तरं दिलेली आहेत की तो मुद्दा आता लागू पडणार नाही। कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो काही न्यायनिवाडा केलेला आहे की 55-60चा नियम जो आहे तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लावू शकत नाही, तो नियम जो आहे आता भरतीच्या बाहेर गेलेला असणार आहे। आता काही जणांच्या मनामध्ये शंका आहे की सर पोर्टलवर त्या पद्धतीने एखादं कन्फर्मेशन मिळालेलं नाहीये, तर तुमची जी शंका आहे वाजवी आहे। येत्या काही दिवसांमध्ये ज्यावेळेस शिक्षक भरतीला प्रेफरन्सेस सुरू होतील त्यावेळेस सूचनापत्रक येतं, त्या सूचनापत्रक म्हणा किंवा गाईडलाईन म्हणूया, त्या गाईडलाईनमध्ये हा 55-60चा मुद्दा जो आहे नक्की नमूद केलेला असेल आणि आपल्या सर्वांना अपेक्षा आहे की 55-60चा मुद्दा यावेळेस लागू पडणार नाही। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर क्रीडा शिक्षकांचं बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। मागच्या बऱ्याच दिवसांपासून यांचं आंदोलन सुरू आहे, परंतु अनफॉर्च्युनेटली हे आपलं दुर्दैव म्हणावं की शासनाने प्रशासनाने या आंदोलनाची पाहिजे तेवढ्या प्रमाणावरती दखल घेतलेली नाही। आपले 2 उपोषणकर्ते बांधव त्या ठिकाणी जे आहे जीवन मरणाशी झुंज देताना आपल्याला दिसत आहे। खऱ्या अर्थाने याच्यामध्ये प्रशासनाची नक्कीच चूक आहे, कारण जानेवारीच्या महिन्यामध्ये यांचा जो क्रीडा शिक्षकांचा जो GR आहे तो पब्लिश करण्यात आला होता, परंतु आजपर्यंत जे आहे
त्यांच्या सेवा शर्तीच निर्माण करण्यात आलेल्या नाहीये. मग हे शासनाचा हलगर्जीपणा नव्हे तर दुसरं काय? त्यांनी जो काही प्रश्न उपस्थित केलेला आहे तो निश्चितपणाने वाजवी आहे. आता त्याच्यावरती शासन प्रशासन नेमकं काय डिसिजन घेतं ते पाहावं लागणार आहे. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मायबाप प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आपण या आंदोलनाकडे बारकाईने लक्ष द्यावं. कारण 2 बांधव आपले अमरण उपोषण करत आहे. फार मोठी फार कठीण गोष्ट असते. एकदा फक्त विचार करून बघितलं तर आपल्या अंगावर काटे येतात. स्वतः त्याच्यामध्ये सहभागी होणे फार मोठी गोष्ट आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. त्याच्यानंतर जे आहे या ठिकाणी 11वी-12वीच्या जागांच्या संदर्भामध्ये एक मुद्दा आहे की 11वी-12वीच्या जागा ज्या कमी येणार आहेत किंवा येणारच नाही ही जी चर्चा मार्केटमध्ये सुरू आहे त्यामध्ये कुठपत तथ्य आहे. तर बघा 11वी-12वीच्या बऱ्याच आस्थापना यांच्या जाहिराती रिव्हर्ट करण्यात आलेल्या आहेत, परत घेण्यात आलेल्या आहेत. आता तो संच मान्यतेचा इश्यू असेल, एक्सेस असलेल्या शिक्षकांचा प्रश्न असेल किंवा बदललेला वर्कलोड असेल, तो प्रशासनाला माहिती आहे. परंतु ही गोष्ट निश्चितपणाने खरी आहे की बऱ्याच जाहिराती या रिव्हर्ट करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 11वी-12वीच्या जागाच येणार नाहीत का? तर असं नाहीये. परंतु 11वी-12वीच्या जागा तुलनेनं फारच कमी असतील आणि साहजिक आहे. त्यामुळे 11वी-12वीचं जे मेरिट आहे ते वाढलेलं असणार आहे. आता शेवटचा प्रश्न की सर ज्या काही वॅकन्सीज आहेत पोर्टलला पाहायला मिळणार आहेत आपल्याला त्यांची संख्या एक्झॅक्टली किती आहे? तर बघा आपण आपल्या परीनं जेवढे काही सोर्सेस आहेत ते लावून माहिती काढण्याचा प्रयत्न करतोय. तर आपल्याला मिळालेली माहिती अशी आहे की 22,000 प्लस वॅकन्सीज पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत. त्यामध्ये या 22,000मध्ये मराठी माध्यम असेल, सेमीचं माध्यम असेल, उर्दू माध्यम आहे, इंग्लिश मीडियम आहे, हिंदी, बेंगॉली, गुजरात म्हणजे बाकी जेवढ्या आहे मीडियम्सच्या वॅकन्सीज आपल्या पोर्टलला येतात त्या सर्व वॅकन्सीज आहे. मोस्टली याच्यामध्ये जे आहे 1ली ते 12वी या सर्वच गटाच्या जागा आहेत. परंतु 1ली ते 5वीला थोड्याशा जास्त जागा आहेत. 6वी ते 8वीला बऱ्यापैकी जागा आहेत. 6वी ते 8वीलाही त्यातल्या त्यात मॅथ सायन्सच्या वॅकन्सीज खूप जास्त आहेत. इतर विषयांच्या लँग्वेजेस म्हणा किंवा सोशल स्टडीजच्या तुलनेमध्ये आणि 9वी-10वीला जे आहे ॲव्हरेज जागा आहे. असं जर आपण ढोबळ मनाने म्हटलं तर हे चुकीचं ठरणार नाही. म्हणजे जागा सर्वांनाच येत आहेत. फक्त आता कोणत्या कॅटेगरीच्या वाट्याला किती जागा येत आहेत या ठिकाणी ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस 2022ला भरती झाली होती त्याची जी पहिली जाहिरात आली होती त्या जाहिरातीच्या नंतर बऱ्याच कॅटेगरीच्या उमेदवारांची अशा प्रकारची एक तक्रार होती की आमच्या कॅटेगरीला जागा कमी आलेल्या आहे आणि बऱ्याच अंशी त्यांची तक्रार ती वाजवी देखील होती. आता या वेळेच्या भरतीच्या जाहिरातीमध्ये अशा प्रकारे जे आहे कोणत्याही कॅटेगरीवर अन्याय होऊ नये शासनाने प्रशासनाने जाहिरातीच्या वेळेस या सर्व प्रवर्गांचा जे आहे व्यवस्थितपणाने विचार करावा अशीच आपल्याला अपेक्षा आहे. म्हणजे काय आहे एकूण येणाऱ्या काही दिवसांमध्येच आपल्याला पवित्र पोर्टलवर जे आहे जाहिरातीच्या सोबत गाईडलाईन्स त्याच्यासोबतच प्रिफरन्सेस असा धुमाकूळ माजलेला पाहायला मिळणार आहे. त्याच्यापूर्वीच आपल्या मनामधल्या ज्या काही शंका डाऊट्स आहेत ते दूर करून ठेवा. कारण आयत्या वेळेला प्रिफरन्सेस द्यायचं का सगळे डाऊट क्लिअर करायचे हे आपल्याला समजत नाही. तुमच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ झालेला असेल की मी काय करावं, कोणत्या वर्गाला टार्गेट करावं. हे बघा तुम्हाला ना गायडन्स बॅचमध्ये एक खूप जास्त महत्त्वाचं सेशन तुम्हाला सांगतो. एक सेशन आहे ज्याचं नाव आहे कोणत्या वर्गाला टार्गेट करावं. म्हणजे माझा स्कोर असा आहे, माझं क्वालिफिकेशन असं आहे, मग मी एक्झॅक्टली जे आहे जास्तीत जास्त जे प्रिफरन्सेस आहे ज्यांची संख्या 100 आहे त्यापैकी जास्तीत जास्त प्रिफरन्सेस कोठे द्यावे. तर ते सेशनचा फायदा निश्चितपणाने बऱ्याच उमेदवारांना होणार आहे. कारण आपल्याला माहिती असेल की माझा जो स्कोर आहे तो मला कोणत्या वर्गापर्यंत अलाउ करतो जायला. साधारणपणाने जनरली जे आहे माझा स्कोर पाहून मी कोणत्या वर्गाला लागू शकतो याचा अंदाज जर का आपल्याला आला तर आपण तिथेच टार्गेट करू शकू. असे बरेचसे सेशन्स आहेत. म्हणजे गायडन्स बॅचचा फायदा तुम्हाला होणारच आहे. तसं मी युट्यूबला तर मार्गदर्शन करतोच आहे, प्रत्येक छोटे मोठे प्रश्न घेतोच आहे. परंतु इथे जे आहे क्राऊड जास्त आहे त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअली प्रत्येकापर्यंत पोहोचणं किंवा सर्वांच्याच प्रश्नाला उत्तर देणं हे पॉसिबल होत नाही युट्यूबला. परंतु आपण इकडे तसं करत नाहीये. इकडे जे आहे लाईव्ह सेशन मध्ये लिमिटेड कॅन्डिडेट्स असल्या कारणाने प्रत्येकाच्या प्रश्नाला जे आहे आन्सर देता येतं. हा एक फायदा आहे. तुम्हाला जर का जॉईन करायचं असेल तर मास्टर टीचर ॲपवरती अवेलेबल आहे. अन्यथा तुमच्याकडे ऑलरेडी बरीचशी इन्फॉर्मेशन आहेच आहे. मी युट्यूबलाही बऱ्यापैकी माहिती देतोय. इथल्या माहितीवरती जर का तुमचं काम भागत असेल तर मग नो इश्यू. चला आणखी जर का तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता.